संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आता आयसीसीने पाकिस्तानला लास्ट वॉर्निंग दिली आहे। त्यामुळे आता पाकिस्तानला आयसीसीने मुदत दिली आहे, तोपर्यंत मैदान तयार झालं नाही तर स्पर्धा दुसरीकडे हलवण्यात येणार आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आता आयसीसीने पाकिस्तानला लास्ट वॉर्निंग दिली आहे। आयसीसीने आता पाकिस्तानला एक तारीख दिली, तोपर्यंत जर चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी पूर्ण झाली नाही तर ही स्पर्धा आता दुसरीकडे हलवण्यात येईल असं आयसीसीने स्पष्ट केलंय। चॅम्पियन्स करंडक वन डे क्रिकेट स्पर्धा जेमतेम 6 आठवड्यावर आली आहे, मात्र या स्पर्धेसाठी स्टेडियम पूर्णपणे तयार नसल्याचं चित्र आहे। पाकिस्तानने मात्र स्टेडियम पूर्वनिश्चित वेळेवर पूर्ण होईल असं सांगितलंय। त्याचवेळी चॅम्पियन्स स्पर्धेची रंगीत तालीम असलेल्या तिरंगी स्पर्धेतील लढती कराची आणि लाहोरला होतील असं जाहीर केलंय। कराचीतील नॅशनल स्टेडियम, लाहोरचे गडाफी स्टेडियम आणि रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील पाकिस्तानातील लढती होणार आहे। मात्र या स्टेडियमचे बांधकाम अजूनही सुरू आहे। या स्टेडियमचे काम पूर्ण होण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर होती, मात्र हे काम पूर्ण झालेलं नाहीये। त्यामुळे आयसीसीची चिंता वाढली आहे। स्टेडियमच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयसीसीचे पथक पुढील आठवड्यात पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे, कारण आता पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी करण्यासाठी 25 जानेवारी पर्यंतची मुदत दिली आहे। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।